मी काय प्रोफेशनल नाही आहे की जेणेकरून तुम्हाला अनबॉक्सिंगचं एक चांगल्या पद्धतीने व्हिडिओ देऊ शकतो की चेहरा एकदम फोकस एकदम परफेक्ट करतोय, ह्यासाठीच मी मागवला होता. तर नमस्कार मित्रांनो. तर मी ज्या क्षणाच्या आतुरतेने वाट बघत होतो, फायनली तो कॅमेरा आलेला आहे. तो म्हणजे DJI Osmo Pocket 4. खरं तर ह्या कॅमेरा मी गेल्या वर्षीच घेतलो असतो, पण काही कारणामुळे मला घेता आलं नाही. काही कारणामुळे म्हणण्यापेक्षा मी हा घेतला Insta360S Pro, कारण मला हा त्यावेळेस जास्त आवडलेला. हा अशी फ्लिप स्क्रीन आहे, त्यामुळे मला हा जास्त आवडलेला आणि म्हणून मी हा घेतला. खरं तर नंतर मला कळालं की हा कॅमेरा ॲक्शन कॅमेरा आहे. म्हणजे हा ब्लॉगिंगसाठी पण यूज केला जातो, पण शक्यतो हा जास्त करून मोटो ब्लॉग किंवा तुम्ही ज्यावेळेस बाईक राईडला वगैरे ते जाता, म्हणजे कुठलीही ॲक्शन करत असाल तर त्यासाठी हा जास्त यूज केला जातो, कारण हा त्यासाठीच बनवलेला आहे खास. ब्लॉगिंग करायचं म्हटलं तर हे ना थोडंसं मला फेस फोकस आहे ना तो थोडासा वेग वाटला, म्हणून मला हा परत घ्यावा लागला कॅमेरा. तर डबल उसाबर झालेलं आहे. तर जास्त आता आजचा काही व्हिडिओ आपला कंपॅरिझनचा नाही आहे, फक्त आता अनबॉक्सिंगचा व्हिडिओ आहे. आणि ह्याची कॅमेरा क्लॅरिटी वगैरे ते कसे आहे हे ह्याचा व्हिडिओ मी नंतर बनवेन. तर ह्यामध्ये काय काय आहे ते पहिला आपण बघून घेऊया. आणि मी पहिल्यांदा पूजा करून घेतलेली आहे. आपल्या परंपरा आहे, कुठली तर वस्तू नवीन वस्तू आली की आपण त्याची पहिल्यांदा पूजा करतो. तर पॅकिंग ठीकठाक आहे. 1 इंच सेन्सर आहे, 14 स्टॉप डायनॅमिक रेंज आहे त्याची, 14 बीट डी लॉग आहे. तर जे प्रॉपर एडिटिंग करतात त्यांना माहीत असेल हे काय असते ते. 2x झूम आहे, 107 GB जो स्टोरेज आहे त्याचा ते इनबिल्ट आहे, म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा मेमरी कार्ड घालायची गरज नाही. टिप ट्रॅक आहे. माईकचं पण आपल्याला, म्हणजे मी हा क्रिएटर कॉम्बो घेतलेला आहे आणि त्यामुळे मला सगळेच आले, माईक वगैरे सांगितलं, ट्रायपॉड वगैरे त्या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी आलेल्या आहेत मला. आपल्याला किंबल क्लॅम्प मिळणार आहे, हँडल विथ 1/4 थ्रेड आहे, म्हणजे ट्रायपॉड लावण्यासाठी छोटंसं आहे. आपण बघूयाच ते पुढे जाऊन. त्यानंतर कॅरिंग बॅग आहे, पोर्टेबल कॅरिंग पाऊच आहे, फिल लाईट आहे. फिल लाईटचा सगळ्यात महत्त्वाचा उपयोग म्हणजे आपण ज्यावेळेस रात्री शूट करतो आणि ज्यावेळेस लाईट नसते त्यावेळेस त्याचा खूप वापर चांगल्या पद्धतीने होतो. वाईड लेन्स आहे, ट्रान्समीटर आहे, माईक. एक चांगल्या व्हिडिओसाठी सगळ्यात पहिल्यांदा चांगला माईक लागतो. तुमचा व्हिडिओ कसाही असेल पण माईक, तुमचा आवाज हा क्लिअर पाहिजे. असंच काहीतरी करतात ना मोठा. भारी वाटले. माझं फायनली ड्रीम माझं कंप्लीट झालेलं आहे. आणि हे बघूनच मला बघितलं हा कॅमेरा घेतल्या मला ते जे सॅटिस्फॅक्शन असते ना की हा 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 ते मला खरंच झालं होतं. आणि अजूनसुद्धा मला तेच वाटायला लागले. तर पहिल्यांदा हातात काय लागते बघा. तर पहिल्यांदा लागलेला हा जो पाऊच कसा आहे बघा, आणि ह्याची क्वालिटी पण बघा कशी आहे. मस्त आहे, क्वालिटी चांगली आहे, एक नंबर आहे. थोडंसं मला असं वाटलं म्हणजे प्लॅस्टिक वगैरे असतील तर आणि बरं झालं असतं, पण प्लॅस्टिक खूप जागा खातं. पण हे ठीक आहे, ब्रँडिंग आहे ऑस्मो. तर आत्ता आपल्या हातात लागलेलं आहे ते म्हणजे मेन किट. तर ह्यामध्ये काय काय बघूया आपण. ते काय आहे, कार्ड्स वगैरे आहेत, स्टिकर आहे, म्हणजे हा स्कॅन करून आपल्याला ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे. इन्स्ट्रक्शन ह्याची काही गरज नाही आपल्याला. असं ओपन करताना असं थोडंसं नर्वस फील व्हायला लागले. सगळ्यात जास्त केस मला हे आवडली. ओहो भाई साहब. चलो, विंड स्क्रीन 2 आहेत, एक ब्लॅक आहे आणि एक ब्लॅक व्हाईटमध्ये आहे. हे जे आहे ते जो ट्रायपॉड लावण्यासाठी आहे. हा आहे मिनी ट्रायपॉड, चार्जिंग केबल आणि हे क्लिप आहे. कॅमेरा हँड स्ट्रिप आहे, वाईड लेन्स, चार्जिंग केबल जी कॅमेऱ्याची आहे, ट्रायपॉड आहे, त्यानंतर जी आपली माईक आहे त्याची क्लिप आहे, त्याचं मॅग्नेट आहे, माईक, विंडस्क्रीन 2 आहेत, 2 प्रकार वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, फील लाईट आहे. आणि हा जो आहे ट्रायपॉड जोडण्यासाठी हा पहिला ह्याच्या थ्रूच आपण ट्रायपॉड जोडू शकतो, डायरेक्ट ट्रायपॉड जोडू शकत नाही. क्रिएटर कॉम्बोमध्ये या सगळ्या ॲक्सेसरीज येतात विथ कॅमेऱ्याबरोबर. स्टँडर्ड जर घ्यायला गेला तर त्यामध्ये एवढ्या सगळ्या वस्तू येत नाहीत. ट्रायपॉड वगैरे हे वेगळं घ्यायला लागतं. तर आता आपण कॅमेरा चालू करून बघणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा ही क्लिप काढूया. जी आधीची क्लिप होती ती खूप भारी होती. आता ही काढताना कसं काढायचं ॲक्च्युली माहीत नाही मला. तर ओके, इथं त्याने ॲरो दिला आहे, थोडीशी इथं बाहेर काढायची ही आणि निघाली. ओके, इझी आहे.
तर हे काय आहे, रिमूव्ह. ओके, तर हे त्यांनी व्यवस्थित राहावं यासाठी त्यांनी ते ॲक्च्युली हा 3 ॲक्सिस गिम्बल आहे, त्यामुळे ते ह्याची खूप काळजी घेतली आहे त्यांनी. थोडंसं काय सेटिंग आहे ते सेटिंग करून घ्यायला लागणार आपल्याला. स्मूथ आहे, स्क्रीन पण एकदम स्मूथ आहे याची. स्वाईप डाऊन फॉर एज, हे थोडंसं सेटिंग आहे तुमचे, काही तुम्हाला हे करून घ्यायला लागेल, तुमच्या हिशोबाने हे सगळं सेटिंग करून घ्या. तर हा होता कॅमेराचा आपला अनबॉक्सिंगचा व्हिडिओ. तर आत्ताचं जे फुटेज बघताय ते तुम्ही DJI Osmo Pocket 4मधून बघताय आणि तुम्ही बघू शकता की ह्याची व्हिडिओची क्वालिटी कशी आहे, काय आहे. कारण मी ह्यासाठीच मागवलं होता की काय व्हायचं की आयफोनमध्ये फुटेज असायचे, म्हणजे पूनमच्या आणि माझ्या मोबाईलमध्ये थोडे फुटेज असायचे आणि ते घेऊन एडिटिंग करायचं म्हणजे थोडंसं हेक्टिक होतं, कारण त्याचा क्रम लावायलाच आम्हाला वेळ जायचा आणि छोटी स्क्रीन असल्यामुळे कळत पण नव्हतं की कुठला काय आहे वगैरे. त्यासाठी हा कॅमेरा घेतला आहे, म्हणजे डायरेक्ट PCला कनेक्ट करून मोठ्या स्क्रीनवरती एडिटिंग करून डायरेक्ट 4Kमध्ये अपलोड करता येत होतं. कारण आयफोनमध्ये काय व्हायचं की डाटा त्याचा जास्त व्हायचा, त्यामुळे तो व्हिडिओ एक्सपोर्ट करताना खूप प्रॉब्लेम यायचे, म्हणजे आधीचा डाटा डिलीट करायला लागायचा आणि मग तो एक्सपोर्ट करायला लागायचा, या सगळ्या गोष्टी व्हायच्या. तर आता ते होणार नाही, कारण डायरेक्ट डाटा आपल्याला ट्रान्सफर करता येतो तिथून. तर याचं फुटेज तुम्हाला कसं वाटतं प्लीज कमेंट बॉक्समधून सांगा. तुम्हाला हा पाठीमागचा ब्लर बघू शकता की चेहरा एकदम फोकस एकदम परफेक्ट करतोय, ह्यासाठीच मी मागवला होता, कारण Insta360मध्ये कुठेतरी मला ते वीक वाटलं फोकस पॉईंट. त्यामुळं हा कॅमेरा मी घेण्याचं पाठीमागं कारण म्हणजे की हे व्हिडिओची क्वालिटी. आता इथून पुढे आमची व्हिडिओ तुम्हाला पूर्ण 4Kमध्ये बघायला मिळणार, त्यामुळे मी खूप एक्साइटेड आहे की इथून पुढचे जे व्लॉग जे होणार आहेत ते एक चांगल्या क्वालिटीचे तुम्हाला बघायला मिळणार आहेत. आणि हा जो माईक आहे तो मला कॅमेरासोबतच आला आहे, कारण मी क्रिएटर कॉम्बो घेतल्यामुळे त्याच्याबरोबर मला ट्रायपॉड, माईक ह्या सगळ्या गोष्टी मला मिळालेल्या आहेत. तर ह्याचा वॉईससुद्धा तुम्हाला कसा वाटते प्लीज कमेंट बॉक्समधून सांगा. मी काय प्रोफेशनल नाही आहे की जेणेकरून तुम्हाला अनबॉक्सिंगचं एक चांगल्या पद्धतीने व्हिडिओ देऊ शकतो. मला जेवढं जमते तेवढं मी केलेलं आहे, कारण मी कसं डेली ब्लॉग करणारा माणूस आहे. मला ह्यातलं टेक्निकलमधलं जास्त काय एवढी कल्पना नाही आहे. तर ह्या कॅमेऱ्यामध्ये सुद्धा आता मला शिकायला हळूहळू वेळ लागणार. थोडं Insta360मध्ये कसं मला परफेक्ट ते जमलं होतं, माझ्या हातात बसला होता. आता हे थोडंसं कळायला थोडासा वेळ जाणार. आता ह्या कॅमेऱ्याचा पूर्ण रिव्ह्यू तुम्हाला पाहिजे असेल तर प्लीज कमेंट बॉक्समधून सांगा, मी तोही व्हिडिओ तुम्हाला बनवून देईन. तो चलो बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.